जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, मी शुभम मुडके पाटील. जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. कायम गोरगरीब जनतेसाठी झटणारे बाळकृष्ण शिरसाट यांचा वाढदिवस पाथर्डी फाटा परिसरातील गामणे मैदान या ठिकाणी शेकडोंच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला. विद्यार्थी, महिला, पुरुष यांचं वृद्धांपर्यंत आपल्या कामाची दशा आणि दिशा देणारा जनसेवक म्हणून बाळकृष्ण शिरसाट यांची एक नवीन ओळख आहे. त्यांच्या कार्यातून ही ओळख तयार झाली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह स्थानिक शिवसेना युवासेना, त्याचबरोबर महिला आघाडी यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सोबत घेऊन एकसंघ वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनावर युवासेनेतून बाळकृष्ण शिरसाट हे काम करतात. माजी मंत्री युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण शिरसाट यांनी नाशिकमध्ये युवासेनेचा झंझावात सुरू ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मार्गदर्शनासह अनेक शिवसेनेच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बाळकृष्ण शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पक्षासाठी मोर्चेबांधणी केल्याचं पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात नाशिकमध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह नाशिक महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी युवासेनेचे जिल्हाप्रमुख असलेले बाळकृष्ण शिरसाट यांचं कार्य बघायला मिळत आहे. सुधाकर बडगुजर यांचे अत्यंत विश्वासू म्हणून बाळकृष्ण शिरसाट यांची ओळख आहे. बाळकृष्ण शिरसाट यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमातून देखील साजरा केला जातो. या वाढदिवसाच्या निमित्तानं अमोल गायकवाड, ज्ञानेश्वर एलमंबे, बंटी पवार, दत्तू सोपनार, सुनील अरोटे, सागर तांबे, धीरज राऊत, सागर डेमसे, चेतन सोनोने, सोनू शिरसाट, जयेश बोराडे, मनीष जाधव, सागर राजपूत, शुभम शिवदे, आदित्य पाईकवार, भूषण पाटील, नारायण जाधव, केशव कराटे, संतोष देशमुख, सम्राट कांबळे, विनोद मगर यांसह कामत, रघुनाथ जाधव, विकी शिंदे यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक शेकडो बाळकृष्ण शिरसाट यांचे शुभचिंतकांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतल्याचं पाहायला मिळालं. उभे राहतील ना, तो करणार आहे एवढंच फक्त ध्यानात ठेव. मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आपण स्वामी समर्थांचं जे काही लावली व्यायामाची आवड, आपत्कालीन परिस्थितीतही आपण त्याच प्रत्येक स्वतःचे लक्ष, त्यासाठी दिले आपण फायर फायटिंग प्रशिक्षण. ज्येष्ठ नागरिकांना दिलं तुम्ही आनंदाचं बळ आणि त्यांच्यासाठी उभारलं सार्वजनिक वाचनालय. एखाद्याची कामाची उंची वाढवली, जनतेमध्ये स्थान निर्माण झालं की एखाद्या व्यक्तीला खाली ओढणं अवघड असलं की त्याला बदनाम करायचं असतं. तुझ्या बाबतीत पण तेच झालं, माझ्या बाबतीत पण तेच झालं. काळजी करू नको. आपला आणि आम्ही अभिषेक चिंतन सोहळा प्रसंगी नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय विजय अप्पा करंजकर, सर्व महिला वर्ग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, मित्र परिवार असेल, त्यांचा मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि खास करून आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय अप्पा सुनील, मदन बेगसे, सर्वच सन्माननीय व्यासपीठ म्हणतात ना. आता तुम्ही पहिल्याच आल्या काय सांगितलं तर म्हणून असं संविधानात पत्र दिलं. बाबांनी राजकीय भाषेमध्ये असं म्हणत असतो, ज्या गावात कुत्र जास्त असतात ना त्या गावात सफाया हमेशा चांगला होतो. आणि ज्या माणसाला विरोधक असे असतात ना त्याचं काम हमेशा चांगलं होत असतं.
माणसं त्याच झाडावर दगड फेकतात, तिचे फळं गोड असतात. म्हणतात ना, शुद्ध दिशा गोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या दुधाची फळे गोमटीने पीच बोय बपूर काम काशी पाय. कोणी बाबळीच्या झाडावर दगड मारत नाही, आंब्याच्या झाडावर दगड मारता. त्याच्यामुळे तुझ्याकडे जर कोणी असं चिकन फेकली असेल तर समजायचं मी आंब्याच्या झाडाला एक झालो. ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं ह्या इतर गोष्टीची काळजी करू नका. ती काळजी घ्यायला आम्ही सगळी सूचना ही सगळी इथं बसलेली आहे. आज तुझा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या निमित्तानं आज तू गजानन महाराज स्वामी समर्थ महाराजांवरती हा एकदम अत्यंत चांगला विषय तू घेतलाय. ज्या स्वामींच्या कृपा आशीर्वादाने चांगले चांगले करले, चांगले चांगले मोठे झाले, त्या स्वामी समर्थांचं हे जे काही संकीर्तन ह्या सगळ्या लोकांच्या समोर जे होणार आहे तेच तुला प्रगतीपथावर घेऊन जाईल, हे माझा आशीर्वाद समज. काय असं तू आता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीची साखळी पडू नये. तो द्रौपदीच्या मागे होता आणि अर्जुनाच्या पुढे होता आणि ही शिवसेना जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नागपूरमधून परत असताना बाजारगाव परिसरातील दुर्घटनाग्रस्त सोलार एक्सप्लोजिंग कंपनीला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे. बाजारगाव येथे झालेल्या भीषण स्फोटामुळे 9 कामगारांचा मृत्यू झालाय, तर अन्य 4 कामगार गंभीररित्या जखमी झाले. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेऊन मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत देखील जाहीर केली आहे. त्याचबरोबर नागपुरात परत आज प्रत्यक्ष घटनास्थळी त्यांनी भेट देत यावेळी दुर्घटनेमागची कारणे देखील त्यांनी जाणून घेतली आहे. तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना देखील या कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांशी देखील त्यांनी संवाद साधला आणि त्यांचे सांत्वन केलं. तसेच या दुर्घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर देखील कारवाई होईल असं देखील आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी बिपिन जटणकर, सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी भूषण जैन. शीख धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या मनमाड शहरातील गुरुद्वारात गुरुदा गद्दी सोहळा आणि सालाना जोडमेला पारंपरिक पद्धतीने मोठा उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सालाना जोडमेला निमित्त गुरुद्वारात अखंड पाठ समाप्ती, भजन, कीर्तन, लंगर आदींसह इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचवेळी शहरातून भव्य शोभायात्रा देखील काढण्यात आली होती. त्यात तलवारबाजीचे चित्तथरारक प्रात्यक्षिके तसेच विविध मर्दानी खेळ दाखवण्यात आले. या सोहळ्यासाठी पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश यांसह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक आले होते. अमृतसर आणि नांदेड नंतर मनमाडचा गुरुद्वारा सर्वात मोठा मानला जातो. येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात गुरु दागद्दी सोहळा आणि सालाना जोडमेला साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा मोठ्या जल्लोषात व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सोहळ्यानिमित्ताने गुरुद्वाराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या सोहळ्याच्या निमित्त गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग कारसेवावाले यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी शीख बांधवांनी तलवारबाजीसह इतर चित्तथरारक प्रात्यक्षिके देखील दाखवली. तसेच इतर मर्दानी खेळ देखील दाखवण्यात आले. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. रेल्वे इंजिनमध्ये डिझेल भरणारी पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात इंधन गळती झाल्याची घटना मनमाड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 जवळ घडली होती. अचानक घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ देखील उडाली असल्याचं पाहायला मिळालं. इंधन गळतीमुळे आग लागल्याची भीती देखील वर्तवण्यात आली होती. मात्र घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन इंधन गळतीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील अनर्थ टळून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. रेल्वेने बहुतांश मार्गाचे विद्युतीकरण केले असले तरी देखील अद्यापही पुणे नांदेड रेल्वे मार्गावर डिझेल इंजिन सुरू असून या इंजिनमध्ये मनमाडला डिझेल भरण्याची व्यवस्था असून ज्या ठिकाणी इंधन भरलं जातं त्या ठिकाणी पाईपलाईनमधून इंधन गळती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनर्थ होण्याची भीती होती. मात्र तात्काळ रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा मोठा अनर्थ टळलाय. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून आलेला शेतकरी आदिवासी बांधवांचा बिराड मोर्चा हा ओझर आणि आडगावच्या सीमेवर थांबून मुंबईच्या दिशेने रवाना झाला. आडगाव रस्त्यावर आडगाव ओझर दरम्यान असलेल्या मनुदेवी मंदिराच्या पटांगणात हा मोर्चा मुक्कामाला होता. नंतर हा रविवारी 4 वाजेनंतर हा मोर्चा नाशिकच्या दिशेने रवाना झाला. त्यानंतर संबंधितांनी नागपूर येथे शिष्टमंडळ बोलणी करत असल्याची माहिती देखील मोर्चाचे प्रमुख असलेले अशाफाक कुरेशी यांनी देखील माध्यमांसमोर बोलताना माहिती दिली आहे. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा
व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने 7/12/2023 रोजी नंदुरबार पासून पायी बिडार महामोर्चा मुंबईकडे निघालेला आहे. आज आम्ही नाशिकच्या जवळ आडगाव नाक्याजवळ थांबलेलो आहोत. या प्रशासन आहे यांचं आडमुठी धोरण असल्यामुळे आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही पायी बिडार मोर्चा घेऊन निघालेलो आहोत की वन हक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा, त्याचप्रमाणे जे सरसकट कर्जमुक्ती व्हावी, या अनेक वीज बिल सुद्धा माफ व्हायला पाहिजे, या अनेक 40 मागण्या घेऊन आम्ही निघालेलो आहोत. खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी न्याय मिळत नाही. त्यामुळे आम्ही या देशातले मूळ मालक असताना सुद्धा आमचा अधिकार आम्हाला मिळत नाही. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं. हा मोर्चा नंदुरबार ते मुंबई मंत्रालयावर पायी बिडार महामोर्चा निघालेला आहे. जवळजवळ 432 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि आम्ही आज या ओझर आणि आडगावच्या मध्ये मनुदेवी माता ग्राउंडवरती मुक्कामी थांबलेलो आहेत. आमचे शिष्टमंडळ हे नागपूरला माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बोलवलेलं आहे. त्या उपमुख्यमंत्र्यांची चर्चा काय झाली याचं निर्णय ते आल्यानंतर शिष्टमंडळ आम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर आमच्या पुढील भूमिका ही ठरणार आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जे दुष्काळ तालुके जाहीर झालेले नाही आहेत ते तालुके दुष्काळ जाहीर करावेत आणि दुष्काळाचा निधी मिळावा. मागील 2018 साली दुष्काळ झाला, त्याचा निधी अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला नाही. तो देखील 13,600 रुपयाप्रमाणे तो निधी देखील आम्हाला मिळायला पाहिजे. प्रत्येकाला 2 पुरावे ग्राह्य धरून वन हक्क कायद्यानुसार त्याचा 7/12 मिळावा. कारण वन हक्क कायद्याला 13/12/2005 पासून तर आजपर्यंत 17 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि या 17 वर्षात एकाही आदिवासीला मालकी हक्काचा 7/12 मिळालेला नाहीये. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नाही, शेतकऱ्यांच्या वीज बिलासह सरसकट कर्जमुक्ती व्हावी, शेतकऱ्यांना रोजगार मिळावा, मजुरांना रोजगार मिळावा, या अशा विविध मागण्यांसाठी आम्ही पायी बिडार मोर्चा हा काढलेला आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव ते ओझर दरम्यान असल्यामुळे मंदिर परिसरात हा महामोर्चा दाखल झाला होता. त्याचबरोबर मोर्चा धुळे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे 10,000हून अधिक आदिवासी बांधव या शेतकरी यामध्ये सहभागी झाले. यावेळी आडगाव व नाशिक ग्रामीण पोलिसांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त ठेवला होता. आडगाव मनुदेवी मंदिरापासून ते नाशिकच्या पातळी फाटा या दरम्यान जसा मोर्चा मार्गस्थ होईल त्या मार्गाने एकेरी वाहतूक करण्याचं नियोजन देखील पोलिसांच्या माध्यमातून केलं गेलं होतं. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलीस बंदोबस्त देखील दिसून आला होता. यावेळी हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून नाशिकपासून हा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं देखील पाहायला मिळालंय. जागर जनस्थानसाठी योगेश सगर, निफाड. चाळीसगावात दूध उत्पादक शेतकरी सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. मात्र शेतकऱ्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला जातोय. दुधाला योग्य दर मिळावे यासाठी शेतकरी सध्या आक्रमक झाले. दूध रस्त्यावर ओतत शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शासन निर्णयाप्रमाणे दुधाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांकडून हा रोष व्यक्त केला जातोय. जिल्हा सहकारी दूध संघानं शासनाच्या दरानुसार दुधाला 34 रुपये भाव द्यावा अशी मागणी आता शेतकरी करताय. दुधाला शासन दरानुसार भाव न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील शेतकऱ्यांकडून सरकारला देण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला.
अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढील बातम्यांकडे. चाळीसगाव शहरातील अहिल्यादेवी होळकर बिलाखेड या ठिकाणी बेंड्या रस्त्यावर सोडून धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. चाळीसगावात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटल्याचं बघायला मिळालंय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज हा पुन्हा एकदा आक्रमक झालाय. धनगर समाजाला एसटी अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करावे या मागणीसाठी धनगर समाज आता रस्त्यावर उतरला असल्याचं पाहायला मिळालंय. लवकरात लवकर धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण लागू न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील सरकारला धनगर समाजाकडून देण्यात आलाय. यामुळे आरक्षणाचा मुद्दा सध्या चाळीसगावात मोठ्या प्रमाणात पेटल्याचं बघायला मिळालंय. यामुळे तात्काळ धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारनं ठोस पावलं उचलावी अशी मागणी देखील धनगर समाजाच्या माध्यमातून केली जाते. आपण जर बघितलं तर एसटी आरक्षण आपल्याला फक्त अंमलबजावणी करायची आहे. आपल्याला कुणाकडूनही आरक्षणाची मागणी नाही. आपल्याला ऑलरेडी कायद्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे. पण हे जे आजपर्यंत जे सरकार आले त्यांनी ड आणि र मध्ये जो आपल्याला अटकवून ठेवलेला आहे. माझी सरकारला या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही ड आणि र हा फक्त जाणीवपूर्वकरित्या समाजाला वेठीस धरून तुम्ही आमची धनगर समाजाची अंमलबजावणी करणे टाळाटाळ करीत आहात. आपण बघावं, आता आज सध्या अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये आपले वरिष्ठ जे नेते आहेत एकाही नेत्याने आपल्या आरक्षणाच्या बाबतीत कुठलीही समस्या मांडलेली दिसून येत नाही. आपले वरिष्ठ नेते जे आहेत ते आपल्या आरक्षण अंमलबजावणीच्या बाबतीत इच्छुक दिसत नाही. त्यामुळे आपणही लक्षात घेतलं पाहिजे, येणाऱ्या कालावधीमध्ये आपला समाज असो किंवा येणारा कुठलाही नेता असो यांच्या बाबतीत आपण विचार करणं काळाची गरज आहे. आपल्याला एसटी आरक्षण अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे माझी आपल्याला सगळ्यांना समाजाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये विचारपूर्वक आपला जो मुद्दा मांडेल अशा व्यक्तीला आपण मतदान केलं पाहिजे. अंमलबजावणी 2014 मध्ये तत्कालीन सरकार हे नव्हतं, परंतु ते सत्तेत येण्यासाठी त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला, आमच्या मागे उभे राहिले तर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचं आरक्षणाचं काम करून देऊ, असं त्यावेळी तत्कालीन देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्याला शब्द दिला होता. त्या शब्दावर मुळाबाळा धनगरांनी विश्वास ठेवून आपण त्यावेळेस अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभं केलं होतं. त्यावेळेस देखील चाळीसगाव तालुक्याने हजारोच्या संख्येने तहसील कचेरीवर आपण मोर्चा नेला होता. त्या मोर्चाला संबोधित करताना असं आम्हालाही वाटलं होतं की कदाचित पुन्हा ही वेळ येणार नाही, पुन्हा आंदोलनासारखं हत्यार आपल्याला उपसावं लागणार नाही. परंतु या सरकारने 10 वर्ष होऊन देखील अंमलबजावणी केलेली नाही, दिलेला शब्द पाळलेला नाही, अजूनही वेळ गेलेली नाहीये. सरकारला आम्ही या माध्यमातून हीच विनंती करतो की आगामी 24 मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीपूर्वी देखील आमचा आरक्षण अंमलबजावणीचा हा जो दिलेला शब्द हा पाळावा आणि आमची अंमलबजावणी ही एसटी परिवारातून आम्हाला सर्टिफिकेट द्यावे. धनगर बांधवांची हीच मागणी आहे. जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव. कसगाव तालुका भडगाव या ठिकाणी भोरटेक येथील शिवारात वन्य प्राण्यांचा हल्ला अजूनही पाहायला मिळतोय. या हल्ल्यामध्ये एक शेळी, एक वासरू तर एक बोकड यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये 4 वासरं देखील गंभीररित्या जखमी झाल्या. भडगाव तालुक्यातील बोरटेक भागातील शेतकरी अशोक देशमुख यांच्या शेडमध्ये बांधून ठेवलेले पशुधन यांच्यावर वन्य प्राण्यांना हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात या पशुधनाची हानी झाली आहे. यामध्ये अनेक पशुधन हे गंभीररित्या जखमी झाले तर त्यामध्ये अनेक पशुधन हे मृत्युमुखी देखील पडले. मात्र या ठिकाणी असलेल्या वन्य प्राण्यांचा सुळसुळाट बघता या परिसरामध्ये शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलंय. या ठिकाणच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर असल्यामुळे या ठिकाणी या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल हजारोंच्या पशुधनांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यामुळे अंदाजे हे नुकसान 1.5 लाखांच्या आसपास असून पशुधनाच्या मालकांनी या संदर्भात माहिती दिली आहे. यावेळी शेतकरी अशोक देशमुख यांनी वन विभागात तक्रार दाखल केली असून वन विभागाचे वनरक्षक अशोक पाटील यांनी देखील घटनास्थळी येत पंचनामा केला. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, भडगाव. करायचं चालू मोबाईल घ्यायचा
अरे माईक आहे असं होतं म्हणजे काल अँटी करप्शन विभागाने अचानक रात्री 7 वाजता नोटीस दिली आणि 7:30 वाजता माझ्या दोघी बंगल्यावरती छापा टाकला आणि बंगल्याचं पूर्ण सर्च केल्या गेल्यानंतर त्यापूर्वी अँटी करप्शनने गुन्हे दाखल केले. फोर्जरी म्हणून एक 420चा त्यांनी गुन्हा दाखल केला. माझ्या 53 वर्षाच्या लाईफमध्ये मी कधी फोर्जरी केलेली नाही, साधी NC सुद्धा दाखल नाही. त्यामुळे मला हा विषय जास्त जिव्हारी लागला. राहिला विषय ज्या बडगुजर अँड कंपनीमध्ये स्थापना मी केली, निवडणूक मला लढवायची होती. 2006ला मी कंपनीतून रिटायर झालो. सर्व गव्हर्नमेंटचे इव्हिडन्स सोबत आहेत. डीड ऑफ रजिस्टर ऑफ होमकडे डीड रजिस्टर झालं. त्यानंतर कोर्ट पिटिशन झालं आणि कोर्ट पिटिशनमध्ये ऑर्डर झाली 2011ला आणि ऑर्डरमध्ये जे आज अँटी करप्शनने जे मुद्दे मांडलेले आहेत ते कोर्ट ऑर्डरमध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत. अँटी करप्शनला कोर्टाची ऑर्डर झालेली माहीत नव्हती का? ही कोर्टाची ऑर्डर आहे. ज्या त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की तुमची नियुक्ती कधी झाली आणि सेवानिवृत्ती कधी झाली, दोन्ही या ठिकाणी तीस 11/2006 सदर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे या कंपनीचे मालकी हक्कातून भागीदार रूपांतर करण्यात आलेले आहे. या कंपनीचे अनुक्रमांक सुधाकर बडगुजर, रामदास शिंदे, सुरेश चव्हाण या तिघांची नियुक्ती झालेली आहे. आणि नंतर त्याप्रमाणे सामनेवाला 3 यांनी 70 सचिव अनुज्ञापक मंडळ मुंबई यांच्या पत्राची सत्यप्रत दाखल केली असून पत्रानं सचिव अनुज्ञापक मंडळ यांनी बडगुजर कंपनी 9/7/2007 रोजी संदर्भित पत्रानुसार 6/12/2006 रोजी झालेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे आपल्या अनुज्ञापक भागीदारीपैकी सुधाकर विका बडगुजर यांची निवृत्ती रद्द करण्यात आली आहे. ही कोर्ट ऑर्डरमध्ये आहे. आणि 9 नंबरचा मुद्दा जो त्यांनी सेक्शन 13 मध्ये कुठला हा सेक्शन 13 ना, करप्शन भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सेक्शन 13(1) व 13(2) नुसार जी नोटीस बजावलेली आहे त्या मुद्दा क्रमांक 9 मध्ये ते आलेलं आहे आणि कोर्ट ऑर्डर त्यामध्ये पास झालेले आहे. असे असताना 2014 मध्ये तक्रार केली असताना अँटी करप्शनला 10 वर्ष का लागले माझं डीड तपासायला?
एका दिवसाचं काम होतं, 2 दिवसाचं काम होतं, 5 दिवसाचं काम होतं. म्हणजे अन्याय करण्याच्या दृष्टीने कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते. पोलिसांनी थोडंसं संयम ठेवला पाहिजे, पडताळणी केली पाहिजे. गेल्या मागच्या मॅटरमध्ये सुद्धा म्युन्सिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस सुद्धा दीपाली खन्ना यांनी सरकारवाला पोलीस स्टेशननी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं कार्यालय सील केलं. त्याविरोधात उच्च न्यायालयात आम्ही गेलो. उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेत. त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटनी त्या ठिकाणी अक्षरशः माघार घेतली, विड्रॉ केली केस. त्यांनी सांगितलं तुम्ही विड्रॉ करता का आम्ही ॲक्शन घेऊ. पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही विड्रॉ करतो. मग विड्रॉ करायची होती तुम्हाला, तर मग कारवाई कशाला केली आणि चुकीचा बदनामी कशाला केली आमची. आणि त्यांच्या विरोधात ह्युमन राईट्समध्ये माझी केस चालू आहे. म्हणजे आम्हाला संघर्ष करायचा नाही पोलिसांशी, परंतु चुकीच्या केसेस दाखल करणं शिवसैनिकावरती हे चुकीचं आहे. जर हे डॉक्युमेंट जर फोर्जी असतील तर ह्या शिवसैनिकासमोर त्या अँटी करप्शनचं जर हे डॉक्युमेंट जर फोर्जी असतील तर ह्या शिवसैनिकासमोर त्या अँटी करप्शनचं सुप्रिटेंडेंट समोर जाहीरपणे आत्महत्या करेन मी, जाहीरपणे गळफास घेईन. एवढं नालायक पण माझ्या 53 वर्ष लाईफमध्ये कधी मी हे नाही केलं, साधी एनसी सुद्धा नाही. जे गुन्हे आहेत माझ्यावरती आंदोलनाचे याचे त्याचे गुन्हे आहेत. कागदपत्र खोटं बोलणं, ओढून ताडून केस आणायची आणि त्रास द्यायचा शिवसैनिकांना. अरे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे. हे सर्व व्यासपीठावर बसलेले सर्व अगदी रक्त गोठलेले तळपायचं यांचा, एवढे अनुभव आहे त्यांचे. तर मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे, चुकीचे गुन्हे दाखल करू नका. तुम्ही गुन्हे दाखल केलेले आहेतच. आता हे या प्रोसेसमधनं मला जावंच लागेल, परंतु अशी कारवाई, अन्यायकारक कारवाई कुठल्याही शिवसैनिकावर करू नका. सत्ता येत असते, सत्ता जात असते, सत्तेचा उन्माद जास्त दिवस चालत नाही. कपाळावरती अमरपट्टा घेऊन कोणी आलेलं नाही. सामान्य शिवसैनिकांना, सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावं एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो. काँग्रेसच्या एका आमदारांनी आज अशी माहिती दिली की सलीम गुप्ता हा यापूर्वीच मरण पावलेला आहे, त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो संशयास्पद आहे. माझी चौकशी चालू त्या विषयावरती मी दत्ताजींना विनंती करतो त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. खरं तर राजकारणाचा थर हा अतिशय खाली आलेला आहे. याच्या अगोदर पूर्वी सत्ता विरोधी राहायचे, परंतु अशा तऱ्हेचं राजकारण कधी बघितलं नाही. आत्ताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी सलीम कुत्ता आहे त्या संदर्भामध्ये बडगुजरांवर जी केस चालू आहे, कालच विधानसभेमध्ये आज जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू 98 सालीच झालेला आहे. मर्डर झाला किंवा मृत्यू झाला 98 साली झालेला आहे. मग जर तो अस्तित्वात नाही, त्या 3 बायका आहेत, त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे. असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर आता खरं तर राजकारणात एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नये. मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय लोक, त्याला राजकीय पुढारी त्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर काहीतरी कळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती. आणि म्हणून अशा स्वरूपाचं
कृत्य कोणी करू नये आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी, एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये. आता जो माणूस अस्तित्वात नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे, अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि हा बॉम्बस्फोटामधला माणूस येईल त्याच्यावर यांनी नाचले गाणले, हे चुकीचं आहे आणि हे कुणीही करू नये असं मला वाटतं. हे जे अँटी करप्शनची जी केस आहे त्यांचं म्हणणं आहे की ओपन खुली चौकशी आम्ही केलेली होती आणि त्या खुली चौकशीमध्ये तुम्ही दोषी आढळलात म्हणून हा गुन्हा दाखल केला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे नेमके आयुक्त कोण होते त्यावेळेस की त्यांनी ही तक्रार केलेली होती, पुढे काय झालं होतं? परवीन गळामची जी तक्रार केली होती त्याविरोधात आपण सेक्शन 12 खाली पिटिशन दाखल आहे. त्याच्यावरती कोर्टात ते न्यायालयीन बाब आहे, न्यायप्रविष्ट आहे. ही तक्रार प्रवीण गेडामांनी मला नोटीस बजावण्याच्या आधी माहिती मागवण्यासाठी त्यांना ही पत्र पाठवलेलं असेल. परंतु माझी रिटायरमेंट व्हॅल्यू जी ठरलेली आहे 30 लाख रुपये, मी कंपनीकडनं 30 लाख रुपये घेऊन मी रिटायर झालेलो आहे. आज वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्यात की 33 लाखाचा भ्रष्टाचार वगैरे असं काहीतरी ह्याला फोर्जरी वगैरे असं. पण ते माझे रिटायरमेंट डीड हे रजिस्टर्ड डीड आहेत, प्रत्येक गव्हर्नमेंटचे एव्हिडन्स आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटची पत्र आहेत. जर हे निघालं, मी पुन्हा म्हटलो, जर हे जर फोर्जरी निघालं माझं डॉक्युमेंट्स, तर मी जाहीरपणे सुप्रिटेंडंटच्या कॅबिनमध्ये जाऊन गडपास घ्यायला तयार आहे. पण या 10 वर्षामध्ये तुम्हाला कधी चौकशीला बोलवलंच नाही का? कधी चौकशी झाली? एक वेळा बोलवलं होतं, 5-6 वर्षापूर्वी बोलवलं होतं, त्यानंतर नाही बोलवलं काही. आता तुम्ही म्हणाले की स्वरूप वगैरे असं काही नाही किंवा मग त्यांच्याकडनं अन्यायपूर्वक तुमच्यावरती सगळे खटले किंवा गुन्हे दाखल केले जातात. याच्या विरोधात आता तुम्ही पुन्हा कोर्टामध्ये किंवा असं काही बघूया. आता आम्हाला एकच असे ह्युमन राईट्स किंवा सेंट्रल व्हिजिलन्स या 2 एजन्सी आहेत. पण गुन्हे दाखल करण्याआधी नोटीस द्यायला पाहिजे होती. नोटीस म्हणणं मांडून घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही आधी गुन्हे दाखल करतात आणि मग नोटीस देतात आम्हाला हजर राहण्याची. तुम्ही वारंवार आरोप करताय की पोलीस आणि प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली कुणाचा दबाव आहे असं आपल्याला वाटतं? सर्वच पोलीस तसे नसतात. काही पोलीस चांगले असतात, काही पोलीस दबावाखाली काम करतात. आता नेमका यामध्ये कोण काम करतंय हे सांगणं कठीण आहे. कोण असावं असं राजकीय सत्ताधारी कोण आपल्याला वाटतं की त्यांच्या दबावात येऊ? मी कोणाचं नाव घेत नाही की म्हणत नाही का समुद्राला श्रीमंतीचं वैभव असतं पण त्याचं पाणी ताणलेला वाटसरू पिऊ शकत नाही, कारण ते खारट असतं. आमची छोटीशी विहीर आहे, खोल आहे, पण तिचं पाणी पिण्यालायक आहे. ते ताणलेलं वाटसरू पिऊ शकतो. आम्हाला श्रीमंतीचं वैभव नको आहे, आम्हाला आमची छोटीशी विहीर बरी. धन्यवाद. चौकशीला आपण चौकशीला बोलवलं आपल्याला दोन्ही ठिकाणी क्राईम ब्रँच नाही, मी पत्र देतोय की तुम्ही ज्या सेक्शन खाली मला नोटीस बजावलेली आहे त्याची एव्हिडन्स मला कोर्टातनं काढावं लागतील. 106 पानाचं पिटिशन आहे. ते पिटिशन काढण्यासाठी मला वेळ पाहिजे म्हणून मी 7-8 दिवसाचा वेळ मागितला त्यांना. माझं पत्र गेलं असेल, आता सबमिट झालं असेल, तर मी तिथं नाही जाणार आता. म्हणजे कोर्टातनं माहिती आल्यानंतर त्यांना सबमिट करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे ही हिंदी आहे. या बातम्यांसह आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा जागर जनस्थान.